लोकांसमोर बोलायला वाटणारी भीती ही वास्तविक नाहीच, तर ती तुमच्या मनातील स्वप्रतिमेचा एक भ्रम आहे. आपण जेव्हा स्टेजवर उभे राहतो तेव्हा आपण समोरच्या माणसांना घाबरत नाही, तर आपण आपल्या प्रतिमेला तडा जाण्याच्या शक्यतेला घाबरतो. आणि ही भीती इतकी खोलवर रुजलेली असते की ती आपल्याला आपल्या अस्तित्वाच्या खऱ्या ताकदीपासून दूर ठेवते. विचार करा, जेव्हा तुम्ही घरात तुमच्या आई वडिलांशी किंवा जवळच्या मित्रांशी बोलता तेव्हा तुम्ही कधी अडखळता का? कधी तुमच्या हाताला घाम सुटतो का? कधीच नाही, कारण तिथे तुम्हाला जज पारखले केले जाण्याची भीती नसते. तिथे तुम्ही स्वतः असता. पण लोकांसमोर जाताना आपण अचानक स्वतःला विसरून कोणीतरी आदर्श बनायचा प्रयत्न करू लागतो आणि नेमकी तिथेच आपली भीती जन्म घेते. आपण स्वतःला सांगत राहतो की जर मी चुकलो, जर मी विसरलो, जर लोक मला हसले तर काय होईल? हा काय होईलचा विचार म्हणजे तुमच्या प्रगतीला लागलेली वाळवी आहे. जोपर्यंत तुमचा फोकस तुमच्या स्वतःच्या चुकांकडे आणि तुमच्या अहंकाराकडे असेल तोपर्यंत शब्द तुमच्या ओठांवरून खाली पडणार नाहीत, कारण तुमचा मेंदू तुम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी तुमचे शब्द रोखून धरतो. खरे वक्तृत्व तेव्हा जन्माला येते जेव्हा तुम्ही स्टेजवर स्वतःला सिद्ध करायला नाही तर स्वतःला समर्पित करायला जाता. ज्या क्षणी तुमच्या मनात हा विचार येतो की समोर बसलेले लोक हे माझे टीकाकार नसून ते माझे आप्त आहेत आणि माझ्याकडे असलेले ज्ञान ही त्यांना द्यायची एक मौल्यवान भेट आहे, त्या क्षणी तुमच्या शरीरातील भीतीचा दाब कमी होऊ लागतो. भीती ही नेहमी स्वार्थी असते, ती फक्त तुमच्याबद्दल विचार करते. पण सेवा ही निर्भय असते, ती दुसऱ्याच्या कल्याणाचा विचार करते. जेव्हा तुमचा उद्देश हा लोकांचे आयुष्य बदलण्याचा किंवा त्यांना काहीतरी नवीन देण्याचा असतो तेव्हा निसर्ग स्वतः तुमच्या शब्दांमध्ये ती ताकद भरतो. तुम्ही परफेक्ट असण्याची गरज नाही, कारण जगाला परफेक्ट माणसं आवडत नाहीत, जगाला प्रामाणिक माणसं आवडतात. तुमचे थरथरणारे हात आणि अडखळणारे शब्द हे तुमची कमजोरी नसून ते तुमचे माणूस असल्याचे जिवंत पुरावे आहेत. प्रेक्षकांना तुमच्या ज्ञानापेक्षा तुमच्यातील सच्चेपणामध्ये जास्त रस असतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही माईक हातात घ्याल तेव्हा हे विसरून जा की समोर किती लोक बसले आहेत. फक्त एवढंच लक्षात ठेवा की तुमच्या हृदयापासून समोरच्याच्या हृदयापर्यंत एक पूल बांधायचा आहे. ज्या दिवशी तुम्ही लोक काय म्हणतील या जगातील सर्वात मोठ्या रोगावर विजय मिळवाल त्या दिवशी तुम्ही केवळ वक्ता म्हणून नाही तर एक मुक्त माणूस म्हणून जगायला लागाल. ही भीती घालवण्यासाठी तुम्हाला कोणत्याही तंत्राची गरज नाही, तुम्हाला गरज आहे ती फक्त एका दृष्टिकोन बदलाची. स्वतःला केंद्रस्थानी ठेवणे सोडा आणि तुमच्या विचारांना वाहू द्या. भीती ही एका बंद खोलीसारखी आहे, पण तुमचे विचार हे मुक्त आकाश आहेत आणि या आकाशात झेपावण्यासाठी तुम्हाला फक्त एकदाच त्या भीतीचा उंबरठा ओलांडायचा आहे. लक्षात ठेवा, स्टेजवर गेल्यावर झालेली एखादी चूक ही तुमच्या आयुष्याचा शेवट नसते, तर तो तुमच्या आत्मविश्वासाच्या प्रवासातील एक धडा असतो. जोपर्यंत तुम्ही चुका करायला तयार होत नाही तोपर्यंत तुम्ही श्रेष्ठ होऊ शकत नाही. त्यामुळे उद्या जेव्हा तुम्ही स्टेजवर जाल तेव्हा भीतीला घाबरण्यापेक्षा तिला सोबती म्हणून घेऊन जा. तिचा स्वीकार करा आणि विश्वासाने बोलायला सुरुवात करा, कारण तुमच्या शब्दांची वाट पाहत जग थांबलेलं आहे.